श्रीराम. अजून एकदा जय श्रीराम. गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज लवकर व्लॉग चालू केलाय. आमच्या माळ्यातल्या घरचे मालिश करायला पोटाची. माझी वाट सरकली. म्हणलं माझ्या मोठ्या काकाकडून दाखवून ते मालिश करतात. आत्ताशी उजाडली, अजून सूर्योदय पण नाही झाला. मालिश केली आहे. उद्या एकदा यायला लावले म्हणजे बरं होईल. वाटच झाली म्हणजे बीएमपी पासून थोडी वर गेली. उद्या यायला. दादा उठला का? दादाकडे हो वाट सरली होती. कोण नाव तुझं? तू आहे का? हा हा. व्हिडिओ काढतो डायरेक्ट. उठत आहे. प्लीज म्हणलं तरी चालू नाही होत रे. ट्रॅक्टर आपला नाही, काकांचा आहे. त्या काकांचा आहे तर बस आणि चल. लक्ष्याचा माघारी चाललाय नेपाळला. त्याला सोडायला आलो होतो. पिल्लू जाऊन द्यायचं नाही म्हणून त्याला इथं आणलं बसवायला ट्रॅक्टरमध्ये. नाहीतर रडला असता पण जाऊन पण दिलं नसतं. आणि आज श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आहे अयोध्येमध्ये. गावात सुद्धा कार्यक्रम आहे. 10:30 वाजता आरती. आता किती वाजले? आत्ता 10:15 वाजले. त्या 10:30 वाजता आरती आहे श्रीरामांची. तिथे जायचं आहे. दादा गेला की लगेच जा. दादा इकडे चाल. त्याला पिल्लेला घरी सोडायचं किंवा तो पण वाडीमध्ये. काय झालं? चालू नाही रे होत पिल्लू. ट्रॅक्टर आपला नाही. ट्रॅक्टर नाही आपला. ट्रॅक्टर नाही आपला. प्लीज म्हणलं तरी नाही रे होत. थोडा पण नाही होत. नाही नाही रे होत. कसं कर खाना. नाही रे होत. हा आपला काढू. आपला काढू फोटो. इकडे बघ. तू बघ इकडे. प्रभू श्रीरामाची आरती चालली होती तेव्हा मी इथंच होतो माझ्या घरी. आरती झाल्यावर गावात गेलो तेव्हा संपली होती आरती. मी तर काही शूट नाही केलं. कोणी केलं असलं तर त्यांच्याकडून घेतो. मला पण समजेल की कसं आलं होतं आणि तुम्हाला पण जे बघतायत त्यांना. आणि आता भजन चालू आहे. नंतर महाप्रसाद आहे 5:30 नंतर. जरा रेस्ट घेतो. मला मान्य जायचं आहे. ब्लॅक शर्ट घ्यायचं आहे उद्यासाठी. उद्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आहे. त्यासाठी आमच्या मित्रांच्या ग्रुपनं ठरवलं ब्लॅक शर्ट व्हाईट पॅन्ट किंवा कुठली पॅन्ट चालेल पण ब्लॅक शर्ट पाहिजे. आणायचं आहे ते. ऊन जास्तच आहे. ऊन कमी झालं जाऊ 4-5 वाजता. घरी गेलो होतो. घरून आता माघारी आलोय माझ्यातल्या घरी. पिल्लू आणि वहिनीला मोरामध्ये सोडायचं आहे. यात्रा आहे इथं खंडोबाची. तिथून मला मायनी जायचं आहे शर्ट घ्यायला उद्यासाठी. काय कर बर. काय JCB काय म्हणते? काय समजून झाले कुठली भाषा नक्की त्याची. श्रीराम. अजून एकदा जय श्रीराम. वहिनीला सोडायला गेलो होतो तेव्हाच मायनीला गेलो. चेतन भेटला होता मोरात. तो त्याला पण येईल संघ. ओळखीने जरा पैसे कमी झाले शर्टाचं. 10 मिनिटात माघारी आलो. दीदी मला म्हणत होती मी पण येते.
ते गेलं म्हणजे 1 तास गेलं म्हणजे आपण स्वतः जाऊ. हा आलो लगेच आलो 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 आता मोहळ्यावर चालतोय. शंकराने मी दाखवतो तुम्हाला यात्रा. रामाचं नाव घेतलं मला शांती भेटत नाही. आकाशवाणीमध्ये आता बसलो होतो अजून धगधग होते वर तर होत होते. श्रीरामाचं नाव घेत घेत खाली आलो. पाय अजून हलते ती गदा गदा गदा. हाय गाईज, हे संदीप, दीपक आणि मी आकाश. हे ओळखत असेल हमली बॉयचा ओनर ए दिप्या प्रीतम शिंदे. आज आम्ही आलेलो आहे दिप्याडॉन यात्रेतून माघारी आलोय. मी तर किती मागे लागलो तर खा प्रीतम काहीतरी. आकाश, रोहित, दीपक आणि संदीप गावातले पण होते ते सुद्धा मागे लागले होते. खा प्रीतम फूड पॉइझन झाले. ते काय खाऊ पण वाटण झाले आणि कायच करू वाटण झाले. पोट फुगल्यासारखं तेवढं वाटतंय. काय करू काय समजेल. घरी केलं असतं तर बघू काय. नाहीतर आमच्या गावात सुद्धा महाप्रसाद आहे. रामजन्मभूमीचा प्राण प्रतिष्ठा झालेला. बघू असेल ते खाऊ. आणि उद्याचा ब्लॉग आहे ना तो चांगलाच नाही आणि त्याचा मिनी ब्लॉग सुद्धा येईल. मी प्रयत्न करेन मिनी ब्लॉग काढण्याचा. सबस्क्राईब करा ज्यांनी केलं आहे त्यांनी. बाय, उद्या भेटू.